स्वामी समर्थ मित्रांनो, तुम्ही कधी कधी आयुष्यात एकटे पडले आहेत का? कमेंटमध्ये नक्की सांगावा. जेव्हा सगळीकडून नकार मिळतो आणि समोर फक्त अंधार दिसतो, असे तुमच्यासोबत पण झालेलं आहे का? तेव्हा कानावर एकच शब्द पडतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. काय आहे या 7 शब्दाची ताकद, जी मेलेल्या माणसातही प्राण फुंकू शकते? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या वाक्यामागचं एक असं रहस्य सांगणार आहे, जे तुम्ही ऐकल्यावर तुमची भीती कायमची नाहीशी होणार आहे आणि आत्मविश्वासही वाढेल. श्री स्वामी समर्थ यांचे स्वामी भक्त असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ यांच्या साक्षीने आपण चालू करूया. मित्रांनो, या वाक्याचा जन्म आणि इतिहास आपण पाहूया. स्वामींनी हे वाक्य अक्कलकोटमधील आपल्या एका घाबरलेल्या शिष्याला सांगितलं होतं की तेव्हापासून हे वाक्य जगातील कोट्यावधी लोकांसाठी जगण्याचा आधार बनलेला आहे. हे केवळ एक आश्वासन नाही, तर स्वामींनी दिलेलं अभयवचन आहे. जेव्हा आपण हे वाक्य म्हणतो तेव्हा स्वामींची शक्ती आपल्या भोवती कवच निर्माण करते. अनेक संकटातून बाहेर पडण्यासाठी फक्त हे 7 शब्द पुरेसे ठरलेले आहे. या वाक्यात स्वामींनी स्वतःचं अस्तित्व आणि भक्ताची जबाबदारी घेतलेली आहे. आजही हे वाक्य ऐकल्यावर मनातील अर्धी भीती आपोआप पळून जाते. अक्कलकोटच्या प्रत्येक कणात या वाक्याचं घुमणारा नाट अजूनही ऐकू येतो. या वाक्याचे संरक्षण कसे असते बघा. मानवी आपला स्वभावच आहे की आपण भविष्याला आणि संकटांना खूप घाबरत असतो, पण ज्याच्या पाठीशी खुद्द ब्रह्मांड नायक उभे असतात त्यांनी का घाबरायचं? मी आहे याचा अर्थ तुम्ही प्रत्येक श्वासात आणि पावलात स्वामी समर्थ आपल्या सोबत आहेत. जेव्हा जग तुमचं साथ सोडतं तेव्हा स्वामी तुमचा हात घट्ट पकडून धरतात. हे वाक्य म्हणजे संकटाच्या वादात सापडलेल्या एकासाठी जहाजासाठी एक दिवादांडी आहे. भीती तिथे सपते जिथे स्वामी नामाचा जयघोष सुरू होतं. तुमचं टेन्शन कितीही मोठं असलं तरी स्वामींचं हे शब्द त्याहून मोठं आहे. भीतीला सांगा, माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक उभे आहेत. आता तुझं काहीच चालणार नाही रे लका. तिथील एक सेवेकरीचा अनुभव तुम्हाला सांगतो. एका तरुणाचा अनुभव सांगतो, ज्याची नोकरी गेलेले होतं. घरात खायाचाही वांद होतं. तो इतका खचला होता की त्याला स्वतःचं आयुष्य संपवायचं होतं. अचानक त्याला कुठून तरी स्वामींचं या वाक्याचा फोटो दिसला आणि ढसाढसा रडायला लागला. त्याने मनाशी ठरवलं की स्वामी तर आहेत तर मी कशाला घाबरू. दुसऱ्या दिवशी त्याला मोठ्या कंपनीतून स्वतःहून बोलवणं आलेलं होतं. ज्याने त्याला नाकारलं होतं तेच आज त्याला कामावर घेण्यासाठी रांगा लावत आहेत. हा श्रद्धेचा चमत्कार आजही भक्तांच्या आयुष्यात घडलेला आहे. अनेक लोक म्हणतात की स्वामी समर्थ पाठीशी आहेत, मग माझं काम का होत नाही? पण मित्रांनो, स्वामी समर्थ पाठीशी आहेत याचा अर्थ ते तुम्हाला संकटातून पळायला शिकवत नाहीत. ते तुम्हाला संकटाचा सामना करायला ताकद देतात. हे समजून घ्यावे लागेल. आपण शॉर्टकट मार्ग शोधत असतो, पण स्वामी आपल्याला अनुभवातून समृद्ध करत असतात. आजची डार्क रियालिटी हीच आहे की आपण फक्त संकटातच स्वामींना हाक मारतो, पण स्वामी म्हणतात, तू सुखातही माझ्याजवळ विश्वास ठेव, तुझं दुःख येऊच देणार नाही. मी आहे म्हणजे स्वामी तुमच्या कर्मावरही लक्ष ठेवून आहेत, हे देखील विसरू नका. चुकीच्या मार्गावर गेल्यावर हेच वाक्य आपल्याला सुद्धा सावध सुद्धा करत असतं. शेवटी जाता जाता एकच सांगतो, या वाक्याचा जप कसं करावा. जेव्हा कधी कधी तुम्हाला खूप टेन्शन येईल, घराचा हप्ता, मुलाचे लग्न, ईएमआय वगैरे असते, तेव्हा डोळे मिटून हे वाक्य शांतपणे 3दा म्हणा. हे लक्षपूर्वक ऐका. श्वास घेताना भिवू नकोस आणि सोडताना मी तुझ्या पाठीशी आहे असं अनुभवा. हे वाक्य 3 वेळा करून राहा. हे केवळ शब्द नाही तर तुमच्या आत्म्याचं टॉनिक आहे. तुमच्या घराचं मुख्य दरवाजावर हे वाक्य लिहा, जेणेकरून घरात येताना ऊर्जा मिळेल. मी पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या मुख्य दरवाजावर हे वाक्य लिहा, जेणेकरून घरात येताना ऊर्जा मिळेल. हे वाक्य
आपल्या मुलांनाही शिकवा, जेणेकरून त्यांचाही आत्मविश्वास वाढतील. संकटाच्या वेळी रडण्यापेक्षा हे वाक्य उच्चारल्याने मार्ग लवकर सापडतात. स्वामींच्या या शब्दात संपूर्ण सृष्टीचं कल्याण सामावलेलं आहे. ज्याने ज्याने या वाक्यावर 100% विश्वास ठेवला आहे तो जगात कधीच हारलेला नाही. अहो काय सांगू, मीच कधी हारलो नाही. मी आणि या वाक्यावर खूप विश्वास ठेवलेला आहे. हारलेलं होतं, पण या वाक्यामुळे मला नवीन उमेद मिळालेले होतं. माझा अनुभव घ्या. अपयश हे तात्पुरतं असतं, पण स्वामींची साथी कायमची असते. मेहनत तुमची असेल, पण त्याला दिशा देण्याचे काम हे श्री स्वामी समर्थांचे वाक्य करेल. यशाच्या शिखरावर गेल्यावर हे वाक्य आपल्यावर जमिनावर ठेवतं. भीती निघून गेली की माणूस अफाट कामे करू शकतं. हे स्वामींचं नियमच आहे. निश्चय महामारू होण्यासाठी स्वामींचे शब्द मंत्रासारखे वापरा. आजही भीतीला गुडबाय करा आणि स्वामींच्या शब्दाला आपली सोबती बनवा. जाता जाता एवढंच सांगतो, तर मित्रांनो, कसं वाटला या महावाक्याचा प्रखर आणि अनुभव? जर तुम्हाला स्वामींनी कधी कधी धीर दिला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक करा. ज्यांना धीराची गरज आहे त्यांना शेअर करा. चॅनेलवर नवीन असेल तर पॅटर्न वेगळ्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण 30 दिवसाची आपण स्वामींची सिरीज करत आहोत. श्री स्वामी.